स्वतःमधील उणीवा समजल्या की जाणीवा समृद्ध होत जातात. काळ हे फार मोठे औषध आहे. माणसांच्या नित्यनियमाने वापरात असणारा स्मार्टफोन एकदा स्लो झाला की माणूस काय करतो? नको असलेल्या फाईल, फोटो, मेमरी डिलीट करतो. तसेच आयुष्याला ज्यावेळी मरगळ येईल तेव्हाही असेच करा. नको असलेल्या आठवणी आणि शरीराला ताप देणारा आळस यांना डिलीट करा. त्यानंतर आपले आयुष्य पुन्हा वेगवान होईल. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे वोवले जातात. शांत डोक्याचे शस्त्र आणि स्थिर मनाचे अस्त्र हे ज्यांच्या स्वभावामध्ये असते त्यांच्याकडे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्षासाठी अथवा लढाईसाठी ते एक ब्रह्मास्त्र असते. एखाद्याकडून आपल्या अपेक्षा भंग झाल्या तर समोरच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा. कारण अपेक्षा ठेवण्याची चूक ही आपणच केलेली असते. आयुष्यात हसणे फार सुंदर आहे आणि दुसऱ्याला हसवणे त्याहून सुंदर व वंदनीय आहे. मात्र दुसऱ्यावर हसणे मात्र निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे, मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे. जीवनात हसणे रडणे हे अटळ आहे. फक्त त्याचा हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. कर्माचं गणित खूप सोपं असतं. आपण जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं. जेव्हा तुम्ही उंचीवर जाण्यासाठी पायऱ्या चढत असता तेव्हा मागे सुटत जाणाऱ्या लोकांशी चांगले वागा. कारण ते सर्व तुम्हाला उतरताना पुन्हा भेटतील. यश, पुरस्कार, पदवी किंवा पैशांपेक्षा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मानसिक समाधान. संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे. कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसताही येत नाही. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागते. म्हणून माणसाने माणसासारखं असावं. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे काही चुकत नाहीत. झाडांनी कितीही चवदार गोड फळं दिली तरी दगडांचा मारा त्यांना कधी चुकत नाही. तसंच माणूस कितीही चांगला व्यक्ती असली तरी लोकांच्या टीकेतून त्याची सुटका नाही. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार न करता खळखळून हसत हसत आनंदाने जगा. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पडू नका. हा तुमचा आयुष्य प्रवास आहे, लोकांचा नाही. ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातलं फक्त जे त्यांच्या सोयीचं आहे तेच घेतात आणि आपल्या सोयीनुसार अर्थ लावतात.